नमस्कार. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती कौरव सेनेचे शेवटचे सरसेनापती मद्रनरेश शल्य यांचा मृत्यू झालाय आणि या मृत्यूनंतर आता सरसेनापती नियुक्त करण्याची प्रक्रियाच एक औपचारिकता होऊ लागली. तसं नाही म्हणायला आपल्या हाताने शकुनीने हल्ला करणं, पुन्हा अश्वत्थाम्याच्या वरती ती जबाबदारी येणं, असे अनेक प्रकार घडलेले आहेत. पण त्याला अधिकृतरित्या सरसेनापती म्हणता येईल असे मद्रनरेश शल्य शेवटचे सरसेनापती. झालंय काय की मुळात अश्वत्थाम्याला जेव्हा सरसेनापती नियुक्त केलं होतं तेव्हा सेनाच उरली नव्हती, फक्त एकटा पतीच होता, सदनपती एवढंच शिल्लक होतं. त्यामुळं अश्वत्थाम्याला सरसेनापती करणं, याला अधिकृत सरसेनापती करणं समजायचं का, हा मोठा प्रश्न आहे. पण जेव्हा मद्रनरेश शल्यांचा या युद्धभूमीवरती मृत्यू झाला तेव्हा आता निकराची लढाई लढणं आवश्यक आहे आणि बेसावध असलेल्या पांडवांना आता एकदाच हल्ला करून संपवणं आवश्यक आहे असं शकुनीला वाटू लागलेलं आहे. या युद्धभूमीवर नारायणी सेना असेल, अजून कोणती सेना असेल तरी गांधार नरेश शकुनींची, गांधार राज्याची आपली आपली एक सेनेची तुकडी तिथं हजर होती. शकुनीच्या डोक्यामध्ये एक विचार येतोय की मद्रनरेश शल्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे भाचे नकुल आणि सहदेव दुःखी आहेत. त्यांच्या मनात वेदना आहे आणि ही वेदना असल्यामुळं ते रणभूमीवर फारसे ऍक्टिव्ह नाही आहेत. दुसरं असं की ही लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली असल्यामुळं युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन अगदी रणभूमीच्या मध्यभागी कौरव सेनेवरती तुटून पडलेले आहेत. ते एकूणच पांडव सेनेच्या फ्रंट फुटवर आहेत आणि ते तुटून पडलेत, त्यांचं युद्ध चालू आहे. पण अशा वेळी पांडव सेनेच्या मागच्या बाजूने थोडीशी रणनीती कमकुवत आहे. कारण आता युद्ध संपत आलंय, योद्धे उरले नाही आहेत, सैन्यही कमी झालंय. आता युद्ध जिंकत आल्याचा आभास आता पांडवांच्या मनामध्ये आहे. थोडंसं रिलॅक्सेशन आहे, एक निवांतपणा असतो ना की आता आपण जवळपास सगळे सरसेनापती मारलेले आहेत, सगळं संपत आलेलं आहे, आता आपण जरा निवांतपणे लढू शकतो आणि जिंकू शकतो हा विश्वास येतो. कारण पांडवांनी काय एकेका युद्धाला संपवलंय. जे कर्ण संपणार नाही वाटलं होतं, द्रोण, भीष्म असे सगळे रथी महारथी संपवल्यानंतर आता थोडेसे तेही स्थिरावलेत, निवांत झालेत. आणि याचा फायदा शकुनीनं घ्यायचं ठरवलाय. शकुनी काय करतोय? शकुनीनं आपल्या गांधारच्या सैन्याला बोलावून घेतलंय आणि सांगितलंय की आता आपण पांडव सेनेवरती मागच्या बाजूनं आक्रमण करायचं. मागच्या बाजूनं आक्रमण केल्याचा फायदा असा असतो की समोर लढणारं सैन्य समोर लढण्यात गुंतलेलं असतं आणि मागून केलेला हल्ला अनपेक्षित असतो. काय होईल, काय होतं याचा अंदाज नसतो. मागून कोणी हल्ला करायला येईल याची अपेक्षाच नसते ना. मग शकुनी मुळातच कपटी ना. म्हणजे कसं असतं बघा, कपटी माणसाची वृत्ती कपटीच असते. मागूनच हल्ला करणार, म्हणजे लपूनच करणार सगळं जे काय करायचं ते. या अशा प्रवृत्ती इतक्या आहेत ना आपल्याकडं. समोर माणूस वेगळ्या कामात गुंतलाय, लक्षात आलं की काहीतरी असा पुचका हल्ला मागून करणार. आत्ताही झालं असंच एक. काय कोणीतरी जेलमध्ये गेलं होतं म्हणे आणि त्या जेलमध्ये गेलेल्या उंदराला यांनी नाव टरबुजा दिलं. जेलमध्ये गेल्यावर उंदराला नाव टरबुजा दिलं आणि टरबुजा पायाखाली येता येता वाचला असं म्हटलं. ही शकुनीची वृत्ती बरं का, लक्षात घ्या. म्हणजे कसं तुम्हाला सांगतो मी, म्हणजे महाभारत अजूनही आहे, काही बदल नाही आहे. म्हणजे ज्या आपली अवकात नाही, शकुनीची होती का? नव्हती. गेला असताना, घुसला असताना एक विमानी थापड मारली असती तर उडून मेला असता. आधीच तैमूर लंगडा मेला असता. पण उत्साह एवढा की मागून जाऊ, मागून हल्ला करू. घाबरटाने असे मागून हल्ले करायचे असतात. म्हणजे याच्या मनात काय बघा, टरबुजा उंदीर आहे, माझ्या पायाखाली आला असता. अरे पायाखाली आला असता तेवढा मोठा टरबुजा, ज्याला तुम्ही टरबुजा म्हणता, तर अडखळून पडला असतात ना. ते काय सोपं आहे त्याला पायाखाली घेऊन आपण नीट त्याला तुडवून जाणं. अडखळून तुम्हीच तोंडावर पडला असतात, एक तर उतानं पडला असतात नाही तर पालतं पडला असतात. दोन्हीपैकी एक घडलं असतं. जाऊ दे, शकुनी सगळीकडे असतात, कुठली नीती सगळीकडे असते हे तुम्हाला मला सांगायचं आहे. तर या शकुनीनं मागून हल्ला करायचं ठरवलंय.
युधिष्ठिर सुद्धा किती खतरनाक बघा. म्हणजे कधी कधी मला वाटतं की खरंच माणसं किती हे असतात. त्यांच्या लक्षात आलंय की शकुनी आता मागून हल्ला करतोय आणि आपलं सैन्य जरासं गडबडलंय. अचानक हल्ला झालाय ना शकुनीचा मागून आणि ते गडबडलंय सैन्य. या गडबडलेल्या सैन्याला बघून युधिष्ठिराला खरं तर आपण मागं जाऊन हल्ला परतवून लावावा असं वाटलं होतं. पण त्यानं विचार केला आपण तिघही मोठे भाऊ जर परत जाऊ तर इकडं पुन्हा आघाडी उघडी पडेल. त्याच्यापेक्षा आपण लढत राहू. आणि त्याने नकुल सहदेवांना सांगितलं की या युद्धात तुझ्या मामाच्या मृत्यूचं कारण समोर येत आहे. त्याने कसं बघा, मद्रनरेश शल्याला दुर्योधनाच्या मुळे लढावं लागलं आणि दुर्योधनाच्या आग्रहाचा कारण ठरले मद्रनरेश शल्याचा मृत्यू. ते म्हणाले की हे सगळं जे रामायण घडलंय त्याला कारणीभूत त्या दुर्योधनाचा मामा आहे. लक्षात ठेव, आपली ही अवस्था जी आली आहे ती शकुनीमुळे आली आहे. त्यानं आपल्या ते खेळताना द्यूत खेळताना कपट केलं नसतं तर कदाचित आपल्यावर ही वेळ आली नसती. सगळं मिळालेलं गमावलंय ते शकुनीच्या कपटामुळं. द्रौपदीची विटंबना झाली आहे ती शकुनीच्या कपटामुळं. आपल्याला वनवास स्वीकारावा लागलाय तो शकुनीच्या कपटामुळं. अज्ञातवास स्वीकारावा लागलाय तो शकुनीच्या कपटामुळं. मद्रनरेश शल्याचा वध झाला तोही शकुनीच्या कपटामुळं. आता मामाचा बदला मामा घेण्याची वेळ आली आहे. नकुल सहदेव, तुम्ही जा आणि शकुनीचा निपात करा. आपल्या ज्येष्ठ बंधूंची आज्ञा मिळाल्याबरोबर नकुल आणि सहदेव शकुनीचा हल्ला परतवून लावण्यासाठी दुःख विसरून गेलेत. मामाच्या मृत्यूचं दुःख विसरून गेलेत. शकुनीला खरं तर हे अपेक्षितच नव्हतं. त्याला वाटलं होतं की आपण मागून हल्ला केल्यामुळं या दोघा तिघांच्या पैकी कोणीतरी समोरची बाजू सोडून देऊन माग येईल, मग समोरच्या बाजूवर दुर्योधनाला हल्ला करता येईल, मग तो संपून जाईल. अशा काही गोष्टी शकुनीच्या डोक्यामध्ये होत्या. पण तसं काहीही न होता हे दोघं अचानक आले. पण शकुनीला एक बरं वाटतंय की हे दोघं आलेत म्हणजे बारके पोरं आहेत, आपण त्यांच्यावरती हल्ला करून त्याला संपवू शकतो. पण नकुल आणि सहदेव शकुनी सोबत निकराची लढाई करतात. आणि कर्म बघा कसं असतं, सौम्य साधा सरळ सहदेव थेट शकुनीला भिडतो आणि निकराच्या लढाईमध्ये शकुनीच्या पोटात तलवार खुपसून सहदेवच शकुनीचा बळी घेतो. इथे कौरव सेनेतला अजून एक माणूस संपलेला असतो आणि आता कौरव सेनेत योद्धा म्हणावे असे खूप लोक, कमी लोक उरलेले असतात आणि त्या कमी लोकांच्या मनामध्येही भीमाविषयीची प्रचंड भय असतं. काय होतं बघूया पुढच्या भागामध्ये.